नमस्कार. आप आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. साधारण 2022-23 पासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठी बांधवांना कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, त्यांना आरक्षण मिळावं यासाठी सतत लढा देत आहे. त्यांनी मागे ज्यावेळेस आझाद मैदानावर उपोषण आणि हे केलं त्यावेळेस त्यांना हैदराबाद गॅजेटचं तर GR काढलेलाच होता. त्यानंतर सातारा गॅजेटचा पण GR काढला जाईल आणि ज्या मराठी तरुणांवर आरक्षणासंदर्भाच्या लढ्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात येतील असं सरकारनं आश्वासित केलं होतं. मात्र मुंबईतील हे आंदोलन संपूर्ण आता 8 महिन्याच्या वर काळ झालेला आहे. तरीही शासनानं अद्यापही सातारा गॅजेटचा GR काढलेला नाही की मराठा तरुणांवर दाखल गुन्हे मागे पण घेतलेले नाही. त्यामुळं साहजिकच आपल्या विविध 13 मागण्यांसाठी येत्या 30 मेपासून मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या त्यांच्या स्वतःच्या गावात परत आमरण उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाच्या आंदोलनासंबंधीची बैठक आज दुपारी आंतरवाली सराटी येथे बोलावण्यात आली होती. बैठकीला मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाचे विविध पदाधिकारी आणि महाराष्ट्रभरातून असंख्य मराठी लोक उपस्थित होते आणि या सर्व उपस्थितांसमोर येत्या 30 मेपासून आमरण उपोषणाचं आपण परत करणार आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आणि सर्वजणांनी उपोषण करावेच आणि आम्हीही उपोषणाला तिथं येऊ असं आश्वासन म्हणून जरांगे पाटील यांना दिले. या बैठकीला जाताना किंवा येताना धाराशिवचे मराठा आंदोलनात सहभागी असलेले काही युवक, मग त्यात बलराज रणदिवे आणि त्यांचे सहकारी होते, यांना येरमाळा आणि रत्नापूर पाटीनजीक जुन्या सीड फार्म येथे आणि हायवेच्या लगत असलेल्या बांगरबंधू या धाब्यावर काहीतरी हे झालं आणि मग त्याबद्दल बलराज रणदिवे यांनी पोस्ट टाकली असून ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं झुलवत ठेवलं की काय अशी म्हणण्याची वेळ आता मराठा समर्थकांवर, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर आली आहे. तसं काही घडू नये. सरकारनं दिलेली आश्वासनं कायद्याच्या चौकटीत बसवून मान्य करावी आणि त्या आंदोलनात सहभागी सर्वांना दिलासा द्यावा. भूम जिल्हा धाराशिव येथील बसस्थानकानजीक असलेल्या गोलाई चौकात काल संध्याकाळी एका लाईटच्या पूर्वी भगवा ध्वज होता आणि त्याच ठिकाणी निळा ध्वज लावत असताना त्या दोन्ही गटात
बाचाबाची झाली. थोड्याच वेळात त्याचं पर्यावसन मारामारीत सुरू झालं. पोलीस या जमावाला पांगवण्यासाठी तिथं गेला असता कुठून तरी पोलिसांनाच प्रसाद द्या अशी मोठ्यानं आरोळी आली आणि त्या जमावातील काहींनी मग पोलिसांवर दगडफेक केली. याच्यात पोलीस उपनिरीक्षक सर्वदे आणि त्यांचे काही सहकारी जखमी झाले आहे. बऱ्याच वेळानंतर हा जमाव काबूत आला. पोलिसांनी मग जवळपास 100 ते 125 जण अज्ञात लोकांवर गुन्हा नोंद केला असून त्यापैकी 40 लोकांना ताब्यात पण घेतलं आहे. भूमच्या या गोलाई चौकात गेल्या 4-5 महिन्यापासून पुतळा उभारणीच्या कारणापासूनच जी दोन समाजात खदखद आहे ती अशी अधूनमधून उफाळून येत आहे. त्यासाठी भूम शहरातील जाणकार लोकांनी दोन्ही समाजाला एकत्र बोलवून त्यातून त्यांच्यात समेट घडवावा आणि नेहमीच होणारी ही मग भांडणं थांबवावी. काल महाराष्ट्रात 2 हृदय पिळवून टाकणाऱ्या अशा घटना घडल्या आणि ह्या दोन्ही घटनेत पोटच्या मुलानंच धुळे जिल्ह्यात आई आणि बापाचा खून, खलबत्त्याचा जो हे असतो त्यानं आई आणि वडिलांच्या डोक्यात प्रहार करीत त्यांचा प्राण घेतला. तर इकडं नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गावात वडील आपणास काहीच काम कसं करत नाहीस, उगच उंडारत का फिरतो असे सारखं टोचणारं बोलतात. यावरून पित्यात आणि मुलात संध्याकाळी वाद झाला आणि ह्या वादानं संतप्त झालेल्या त्या मुलानं आपल्या बापाचा खून केला. हे कशाचं द्योतक म्हणावं? मग आपण मुलांना जन्म देतो हे काय चुकीचं आहे का? किंवा त्यांना मग अगदी काहीतरी त्यांनी करिअरमध्ये घडवावं म्हणून त्यांना मोठे करतो, यात पालकांची काही चूक असते का? हा आता प्रश्न सर्वांना पडेल आणि पडावा आणि त्यातून काहीतरी मार्ग निघावा हे मात्र निश्चित. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या त्या चंदर महंतो या 28 वर्षाचा जो मुलगा होता त्याचा आईवडिलांनी विवाह पण करून दिला होता. विवाह करून दिल्यानंतरही हा मुलगा काहीच काम करत नाही, नुसता बसून खातो. त्याचं निश्चितच आईवडिलांना चिंता होती आणि त्यातून मग ते कधीमध्ये त्याला टोचून बोलत असतील. त्याच्या पत्नीसमोर कधीमध्ये त्यांच्या रागाच्या भरात ते काही बोलले असतील. तो त्याला अपमान वाटला. आपल्याला जन्म देणारे माता पिता आपला अपमान आपल्या पत्नीसमोर करतात हे कारण डोक्यात ठेवून त्या चंदर महंतोनं आपल्या वडिलांच्या डोक्यात बत्त्यानं घाव केले. दोघं तिथंच बराच वेळ रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले होते आणि दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा अंत झाला होता. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असणाऱ्या हटव्याळ या गावातील सुदर्शन मोरे हा दिवटाही चंदर महंतसारखाच निघाला. ह्या दिवट्याला आईवडिलांनी जन्म दिला, त्याचं पालनपोषण केलं, त्याला अगदी मोठा केला आणि
त्या 24 वर्षाच्या सुदर्शन मोरेला वडील तू काहीच काम करत नाही, नुसता उंडरत फिरतो असं रागवल्यामुळं त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं जन्मदात्या बापाचाच खून केला. या दोन घटना समाज कुठं चालला आहे, आजच्या पाल्यांना पालकाबद्दल काय वाटतंय हे दर्शवणारी घटना आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण देतात, जीवनात व्यवस्थित काहीतरी करण्यासाठीचं मार्गदर्शन पण करतात, परंतु दिवटे असे निघतात की दाखवलेला मार्ग सोडतात आणि भलत्याच मार्गाने जाऊन काही करत बसतात आणि आपल्या जन्मदात्यांना च्या डोक्यांना अगदी त्यांचं वय झालं असलं तरी ते लक्षात घेत नाही आणि त्यांना मनस्ताप देत असतात. असंच चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे आणि हे चित्र बदलण्यासाठी आता काहीतरी कोणी करणारा जन्म घ्यावा लागेल की काय, अशी स्थिती आज दिसून येत आहे. टाटा IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या आता जवळपास 60वा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरोधात कोलकाता नाईट रायडर्स असा होईल. गुजरात टायटन तसा पहिल्या 4 क्रमांकाच्या याच्यात गुणतालिकेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स चांगला संघ असूनही पहिल्या 4मध्ये त्याला आपल्याला गुणतालिकेत स्थान मिळवता आलेलं नाही, परंतु राहिलेले जे काही सामने आहेत ते सामने त्यांनी आजच्या सामन्यासह जिंकले तर त्यांना प्लेऑफची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आज संध्याकाळी 7:30 वाजता ज्यावेळेस कोलकाता नाईट रायडर्स गुजरात टायटन्सबरोबर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, त्या सामन्याचं कोण विजयी झालं आणि कोण पराजित झालं याचं उत्तर आपल्याला रात्री 11:30 वाजता मिळेल. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.